गणेशाय नमः श्री सरस्वती महाप्रभु रामचंद्राय नमः श्रीरामाचा बाण होय अतिक्रम याचा करुणाय साष्टांगे नमन करीता होय रामस्ने भावाते बघा हनुमंताने विचार केला भान असणार रामरायाचा आहे त्याचा वेळ आपण करू नये आणि नुसतं रामनाम दिसलं तरी हनुमंताने साष्टांग नमस्कार बाणाला केला आणि काय करू लागले कापशी बाणाचे वचन तव तो बोलेना संपूर्ण पाहू आदरिले त्याचे चिन्ह तवतळे बाण ओढीत आता हनुमंताला वाटलं ज्या त्या बाण ओढतो म्हणजे तो सजीव असावा म्हणून त्याला विचारलं बाबा तू कोण कुठला कशाला आला पण तसं पाहिलं तर बाण काय सचेतन आहे का तो काहीच बोले ना मग हनुमंताने विचार केला हा बोलत नाही पण नागा बोले ना करतोय काय बघावं म्हणून असणार त्याच्यावरती विश्वास टाकला घालून या भार राहिलो निश्चिंती त्या बाणावरती भार टाकला आणि पाहिलं तर तो बाण म्हणले जमिनीकडे हनुमंताला नेऊ लागला उदया येईल दिवाकर म्हणून सौमित्रासी रघुवीर घेऊनी आरमद समर बाण सत्वर ते देवडी पहा मनामध्ये हनुमंतराय विचार करू लागले ज्यावेळेला बाण खाली ओढू लागला ना त्यावेळेला हनुमंतराय मनामध्ये विचार करू लागले असं मला वाटतं की सूर्योदय होईल सूर्योदय झाला की त्या ब्रह्मशक्तीचं ते शक्ती वाढेल आणि लक्ष्मणजीने या ठिकाणी असणारा घात होईल आणि मग एवढा सगळा अनर्थ टाळायचा असेल तर हनुमंताला लवकर आणलं पाहिजे हनुमंत लवकर आला पाहिजे पण आला नाही येत नाही मग आपण आपला बाण पाठवावा आणि बाणानं त्याला लवकर आणावं असं म्हणजे मारून ते असणार हनुमंतराय मनामध्ये विचार करतात की रामानेच हा बाण मला आणण्यासाठी पाठवला की काय असा विचार करतात की उठवणी सौमित्र वदोनिया दशशिर करुणी विभीषण राज्यधार स्वय सत्वर येथे आला किंवा असंही झालं असेल की माझ्या रामरायाने रावणाचा घात केला असेल लक्ष्मणाला सावध केला असेल रावणाचा घात केला असेल विभीषणाला लंकेचा राज्याभिषेक केला असेल आणि एवढं सगळं करून रामरायाकडे आले असतील नील पुस्तक जातान पवेती स्वामी कार्यार्थ दिक्क माझे जीवित व्रत पूर्ण जात असे याला म्हणावं दास याला म्हणावं सेवक माझा मालक काय म्हणाल याचा विचार अगोदरच मनामध्ये असावा या ठिकाणी असणारा हनुमंतराय विचार करू लागले मी नपुंसक सर्वथ काय उपयोग नाही म्हणले आजपर्यंत जेवढं बळ जेवढी कीर्ती केली जेवढं सामर्थ्य दाखवलं तेवढं सगळं वाया जाईल कारण स्वामींचं कार्य जर आपल्या हातून होत नसेल तर काय त्या असणाऱ्या बळाच्या संपत्तीचा उपयोग आहे काही एक उपयोग नाहीये काय जन्माशी आला हेला आणि पाणी वाहून मेला काही सुद्धा माझा उपयोग नाही माझ्या हातून रामकार्य घडू शकलं नाही सगळं कार्य रामानं उरकलं परत आले मी या ठिकाणी काही कामाचा नाही हनुमंतराय म्हणजे उद्वेगाने विचार करतात झाला अति दुःखी आणि दुःख झाल्यानंतर काय होतं वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ जर अति विचार करत बसलं ना दुःखाशिवाय हातामध्ये काही पडत नाही त्याच्यापेक्षा सरळ असं म्हणावं तुझं वाटे आता ते करी आणता किंवा तुका म्हणे उगार आहे जे जे होईल ते पाहे शांत राहिले की काही त्रास होत नाही बाणानं तोच लागणार हनुमंतानं तोच विचार केला कसं असेल तसं म्हणजे आपण आता या बाणावरती विश्वास टाकूया आणि विश्वास टाकला भार टाकला आता विचार करा मगाशीच महाराजांनी सांगितलं मंदराचळावरती नुसता अंगठा टेकवला तरी तो खाली गेला होता एवढा मोठा मारुती काळ नेमीला मारलं त्याचा दणका उठला मग आता बाण असून केवढा असेल बाण असून केवढा असेल त्या बाणावरती हनुमंताचा बोजा टाकला तर पटणं शक्य आहे का अहो पण तो बाण कुणाचा आहे कारण गगनाहुनी वाढ नाम आहे रामनामांकित बाण आहे सगळं बळ तिथं एकत्र होत आहे
आणि त्या बाणावरती हनुमंताने असणारा आपला बाण टाकला गेला आणि निवांत राहिला आणि पाहू लागला की हा बाण काय करतोय. तर तो बाण म्हणले हनुमंताला खाली 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 ओढू लागला. काय न साधेच माझे न वेग करीना देहपतन म्हणून कृपा रघुनंदन सत्वर बाण पाठविला. बघा मन चिंती ते वैरी न चिंती. आपल्याच मनात आपल्याबद्दल काय काय शंका येतील आपल्या वैर्याला तुला वाटत नाही. एवढं वाईट आपणच आपला विचार करतो. हनुमंतराय म्हणतात माझ्या रामरायाने विचार केला असेल हनुमंताच्यानं काम झालं नाही आणि शास्त्र काय सांगतं बोले तैसा चाले त्याची. मग हनुमंताच्यानं जर कार्य नाही झालं तर तो उद्विग्न होईल आणि स्वतःचा जीवघात आत्मघात करेल. कारण कार्यसिद्धी नाही झाल्यावर जगून तरी काय उपयोग यापेक्षा मेलेलं बरं असा म्हणजे या ठिकाणी हनुमंत विचार करेल आणि मग त्याला वाचवणं आपलं काम आहे. म्हणून रामाने बाण पाठवला. आता सो काही बनते आज्ञा करणे निश्चिंते सोयानुसार बनते विलंबते ते करुणे. आता सो कशी कसं काय असं ना म्हणजे आता काहीच आपली बुद्धी चालवून काही सुद्धा उपयोग होत नाही. कारण काय घडलंय ते नक्की माहित नाही. बाण कुणाचा आहे ते माहित नाही. बाण कुठं नेतोय ते माहित नाही. पण बाण रामनामांकित आहे त्याचा उल्लंघन करणं अवेर करणं आपल्याला शक्य नाही. मग काय का असं ना म्हणले बघूया हा बाण काय करतो. हनुमानात्मेचा किंकर ज्ञानोरंगी अनुमात्र टाकिले बाणावरी शरीर निघाला सत्वर बाण वेगे. हनुमान आज्ञेचा किंकर. हनुमान कसे आहे तो आज्ञेचे दास आहे. भगवंताची आज्ञा झाली की ती उल्लंघन करायची नाही. तुझे कारणी देह माझा पडावा. काही मागू द्या प्राण मागितला तरी द्यायची तयारी. आणि मग आता हा बाण रामनामांकित आहे. मग आपलं शरीर बाणावरती टाकलं गेलं आणि बाणाबरोबर ते हनुमंतराय जाऊ लागले. पातलायो देता राम पुढे देखिले नंदीग्राम रचना ती मनोरमा भक्तोत्तम भरत देते. पहा हनुमंतानं ते पूर्ण भार म्हणले असणारा बाणावरती टाकला आणि निवांत राहिला. तर तो बाण म्हणजे खाली 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 कुठं आला तर नंदीग्रामाच्या ठिकाणी. अतिशय सुंदर मनोहारी असणारं ते नंदीग्राम. पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला नंदीग्रामाचं वर्णन व्यवस्थित ऐकता येईल. कारण ते तो देशाची राम झाला असं ते नंदीग्राम होतं. आणि ते सुंदर असं मनोहारी असणारं नंदीग्राम जिथलं म्हणजे असणार जिथं वास्तव्य माझ्या भरतजींचं आहे तिकडे तो बाण जाऊ लागला. एक जना शरण दोघांची भेटी अभिगान दोघे प्रेमळ संपूर्ण दोघे दोन्ही पण विसरती. बघा गावबा काका नातराय जनार्दन स्वामींना शरण जाऊन सांगतात की पुढच्या अध्यायाचा कथाभाग असणारा दोन संतांची भेट होणार आहे. असणारा माझ्या हनुमंतराय आणि रामरायाचे निजभक्त असणारे भरतजी या दोघांची भेट होणार आहे. आणि दोघांची भेट झाल्यानंतर द्वैत नाहीच होणार आहे. कारण आपल्या जातीचं भेटलं की सुख वाटत असतं आणि परक्याच्या जातीचं भेटलं की द्वैत वाढतं. कारण सज्जन को सज्जन मिला होगी दो दो बातें, गधे को गधा मिला मिलेगी दो दो बातें. दुसरं काय होणार. ज्याच्या त्याच्या असणाऱ्या आवडीचा विषय. मग हनुमंताच्या आवडीचा विषय रामच आहे आणि भरताच्या आवडीचा विषय रामच आहे. आणि त्यामुळं दोघांचं द्वैत राहणार नाही. दोन पण राहणार नाही. भरत पण विसरेल, हनुमान हनुमत पण विसरेल. दोघं एकरूप होतील. अतिशय गोड अतिशय सुंदर असणार निरूपण आहे. माझे गुरुमाऊली असणारे जनार्दन स्वामी नाथराय सांगतील. मी एक त्यांचा असणार किंकर आहे. गावबा काका बोलतात. एक जना कृपळ जननी गोड न खाय बळ वाचणी मुखीचा घास काढणी माझ्या वदनी आलीत.
ठिकाणी करतायत. गुरु माऊलींचं काय सांगू या संतांचे उपकार मजल निरंतर जागविती. गावबा काका आपल्या गुरु माऊलींचं या ठिकाणी असणार कौतुक करतायत, गुणगान करतायत की माझी अवस्था कशी झाली आहे. कारण लेकुराचे हित जाणे माऊलीचे चिताईशी कळवळ्याची यादी करी लाभाविन प्रीती. किंवा केले उपकार सांगू काय, बाप करीन आईशी माय. एवढे उपकार म्हणजे माझ्या नातऱ्यांचे माझ्यावरती आहेत. आई काय करते, जो अतिशय गोड अतिशय मधुर असणारा घास तिला अतिशय आवडता असतो, पण तरी ती स्वतः खात नाही. माझ्या बाळ्याला होईल, माझ्या बाळ्याला लय आवडतं म्हणून तो घास मध्ये तोंडीचा घास काढून शिल्लक ठेवते किंवा बाळाच्या मुखामध्ये घालते. त्याप्रमाणे जे अत्यंत खावणे त्याचे मुखी घास देणे, न खाता पायावरी बळे पडणे घास कोंडणे मुखामादी. सर्व माता माऊल्यांना हा अनुभव लोकांचा म्हणायची गरज नाही, अनुभव आले अंगात ते या जगात देत असे. काही बाळ इतके अज्ञानी असतात की गोड तिखट त्यांना खायला कळत नाही, गोड तिखट कळत नाही, पण गोड आहे म्हणून खावं हेही कळत नाही. मग गोड तिखट हे कळत नाहीच नाही, पण चारायला लागलं आईनं आवडीनं जरी चारायला लागलं तरी ते खात. बघा आपण बघतो चमच्यानं दूध जर तोंडात घातलं तर फुरकून आईच्या तोंडावर उडव. त्यावेळेला आई काय करते, काय नाही सरळ असं पाय दोन्ही पसरते, दोन्ही पायात त्याला धरते, हातानं एका हातानं दोन्ही हात जाम धरते, नाही तोंड उघडलं तर चापट लावते आणि तोंड वाचलं की चमच्यावर तोंडात. म्हणजे बळ त्याला खायला घालते. बळ का घालते, तिला खाऊ वाटत नाही म्हणून त्याला खायला घालते का, तर तिला आवडलेलं असतंय, तिला माहित असतंय हे खाल्लं की हे सकस आहे, यामुळे माझ्या बाळाचं भलं होणार आहे म्हणून त्याला घालते, खायला घालते. तसं वेली जाणे वेदना कृपाळू एकच रत्न जिया विधान विश्वमाता. वांजेशी नकळे हे चिन्ह. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, वांज्या गाईला माया भारी चाटून चाटून वासरू मारे. बघा आता कोणी रागाला जाऊ नये, पण एखाद्या वांज्या असणाऱ्या निपुत्री असणाऱ्या स्त्रीकडे बाळ सांभाळायला द्यावं, किती प्रेमानं सांभाळायला होते. कारण व्याली त्याची जाणे, जिनं जन्म दिलाय ना तिला खरं त्या बाळाचं माहित असतं. लेकुराचे हित आहे माऊलीचे, इतरांना ते कळत नाही. जसं आईला आपल्या लेकराचं हित कशाचं हे कळतं, तसं माझ्या असणाऱ्या शिष्याचं हित, माझ्या साधकाचं हित कशात आहे ते कुणाला कळतं, सद्गुरु जे गुरुमाऊली आहेत त्यांना कळतं की माझ्या असणाऱ्या साधकानं माझ्या शिष्यानं कुठल्या मार्गाने जावं. कारण शिष्य पाप गुरुमाता आणि पत्नी पाप भोगणे भरता. स्त्रीनं पाप केलं तर पतीला भोगावं लागतं आणि शिष्यानं पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं. म्हणून गुरु कधीच पुन्हा आयऱ्या शिष्य करून घेत कुणी उठके का. आजकाल तर गुरूंचं इतकं पेव फुटलंय, ज्योत उठतोय गुरगुर करतच सुटतोय, कुणी बी उठतोय की माळ कुणाला बी कुणी बी अडकवतोय आणि हे माझा शिष्य. पण शिष्य करून घेणं सुखाचं नाही होत, शिष्य होणं परवडलं, गुरु होणं परवडत नाही. कारण माता मौल्यांना माहित आहे आई म्हणून घेणं सोपं आहे, आई होणं सोपं आहे का. नावच त्या असणाऱ्या काय बाळंत, एक तर बाळ नसेल तर अंत, दुसरा मार्गच नाही. तस ज्या आई स्त्रीने बाळाला जन्म दिलाय तिला लेकराचं हित कळतं, तशा प्रकारे गुरु माऊलींना आपल्या नऱ्या शिष्याचं हित कळतं. ब्रह्मादिका पुत्र व्याधी जिये ब्रह्माने सृजिले निज कर्मे दृढ मानिले मरते चाली रचना. बघा पूर्वी कोटेच नव्हते काही,
कारण पूर्वी काहीच नव्हतं, एक डालगज निर्माण झाले. कारण कुठेच काय नव्हतं. ब्रह्मा विष्णू आईशी बाळले, जिथून हे तिन्ही गुण तिन्ही देव निर्माण झाले. पण हे कुणामुळं? मायेमुळं म्हणताय. पण माया कुणाची? पुन्हा माया भगवंताची. आणि हे जाणण्याचं सामर्थ्य भगवंतामुळं प्राप्त होत. ते प्राप्त होतं फक्त गुरुमुळं. ते फक्त प्राप्त होतं, माहिती होतं संतांना. म्हणून संतांशी अखंड भाजावे, त्यांची पायी व्हावे लीन सदा. कारण संतांच्या संगतीशिवाय देव भेट होत नाही. आणि म्हणून गावबा काका पुन्हा पुन्हा आपल्या गुरुमाऊलींचं नाथरायांच्या या ठिकाणी स्तवन करतात की तुमची कृपा होता पशु बोले वेद. कारण आपल्याला माहित आहे माऊलींचं रेडा सुद्धा वेद बोलला होता. मग मी म्हणतो आजकाल हे खोटं मानणार आहेत. कमीत कमी रेड्यासारख्या बुद्धीच्याला देवळात तरी बोलवतोय, हे तरी कमी नाही. तसं आपल्याला माहिती आहे गावबा काकांचं चरित्र आपण ऐकलेलंच असेल. फक्त पूर्णाची पोळी खायसाठी म्हणून राहिलेला बिचारा होता. गावातनं फिरून येणे, 3 टाइम पूर्णाची पोळी खाणे. ज्यावेळेला नाथरायांनी असणार रामायण थांबवायचं ठरवलं, पुढचं कुणी करणार? बाकीच्या शिष्यांना वाटत होतं मी नाथांचा लाडका आहे, मला सांगतील. पण काय कुचकं बोलणारे असतात बघा. कितीही मोठं मंडळ असू द्या, त्या मंडळात कमीत कमी एक तरी कुचका काटा असतोच. तसं नाथरायांच्या शिष्यातलं नाथरायांनी विचारलं, अरे बाबा आता माझे थकलोय, माझे जण होत नाही, कोण करेल पुढं? एक जण उठला, मला तुमचा गावबा लय लाडका आहे, सांगा की त्याला. तुमचा गावबा लय लाडका आहे, सांगा की त्याला. यांना माहित होतं गावबा काका कधी देवाचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं. नाव घ्यायचं फक्त नाथाचं. एकनाथाशिवाय दुसरं काहीच नाव घेत नव्हतं. मग आता त्याने रामायण कवा लिहावं असं ह्याला वाटत होतं. पण ज्यावेळेला नाथरायांची आज्ञा झाल्याबरोबर, कारण तुमची कृपा होता पशु बोले वेद, संत कृपा झाली इमारत खळा. तिथे एकदा भगवत कृपा, संत गुरु कृपा झाली ना, अशक्य असं काही राहत नाही. गावबा काका बोलतात, ताणेल्या उडक द्यावे किमू केल्या देऊ घालावे, मध्ये सर्वदान संभवे तेने बोलावे माऊली. ताणया उदक द्यावे की झुकेली आनंद. आता सारा सारा आपण विचार काय करतो, जो तहानेलेला आहे त्याला पाणी द्यावं, जो भुकेलेला आहे त्याला खायला घालावं. हे कोणाला कळतं? फक्त शहाणे असणारे, ध्यानी असणारे. मला ते पण कळत नव्हतं. त्या गावबा काकांना एवढंच माहित होतं, जे फक्त मला खायला मिळलं बाद झालं, बाकीच्याची काय म्हणून सांगितलं. हेही नेणे तेही मला कळत नव्हतं. लोकाला द्यावं हे मला कळत नव्हतं. पण तरी माझ्या नाथरायांनी माझ्यावरती कृपा केली. आणि बघा, नाथरायांनी जे रामायण लिहिलं जिथपर्यंत, आणि तिथून पुढं कुणी नाथरायांचा आहे का गावबा काकाचा आहे, एका अक्षराचाही फरक कळत. किती शान आहे म्हणू द्यायची, मी सगळं नाथांचंच आहे. कुठं फरतूट होते, कुठून कुठं चालू होतं. जर पाठीमागचा अभ्यास केला, चरित्र वाचलं तर कळतं अमुक अध्यायापासून गावबा काकांचा आहे. म्हणजे जसं नाथरायांची असणारी भाषा शैली आहे, त्याच भाषा शैलीमध्ये मग हे कुणी केलं पुढे येईल बघा. गावबा काका म्हणतात मी केलेलं नाही. मांडलेले दुकान धान्याचा हमाल, मी तो हमाल हारवाई, माझं नाही म्हणले. यासी काय करू आता जन्मुनी झाला अकर्ता, किती याची करू चिंता, काही सर्वदा जाणेना. जन्मुनी झाला करता काय करू म्हणले, किती चिंता करावी काय? कारण मला काहीच कळत नाही हो. बोलिलेले पुरे वेडीवा, मला काहीच कळत नाही. जन्माला येऊन सुद्धा माझा काही उपयोग नाही. किती चिंता करावी याची. पण माझ्या गुरुमाऊलीने काय केलं तर म्हणजे हे एवढं ओझं माझ्या डोक्यावरती दिलं. पण ओझं दिलं म्हणणं तरी योग्य आहे का हो? जर ओझं असतं तर उचललं असतं का? लावणी हात कुरवाडीला माथा सांगितली चिंता न करावी. एकदा का गुरूंचा हात कृपेचा वरदास्त मस्तकावरती आला
की पुन्हा कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज राहत नाही. गावबा काका बोलतात. रस तोई घेऊन येणे मनवणी निज मुखीचे काढणे माझ्या मुखीचे कोंदणे बाळा करणे कृपाळू. पुन्हा पुन्हा गावबा काका आपल्या गुरुमाऊलींसाठी बोलतायत. मला कसं खावं हे कळत नव्हतं, म्हणजे लिहायचंय पण काय लिहूया मला कळत नव्हतं. जे स्वतः नाथराया लिहिणार होते, जे त्यांच्या आवडीचा विषय होता, तो त्यांनी खाल्ला, त्यांनी लिहिला नाही, तो मला लिहायला लावला, मला खायला घातलं. बरं खायला घातलं नुसतं वाढलं खा तुझी तू म्हणून सांगितलं का? नुसतं सांगितलं नाही, उलट स्वतःच्या तोंडातून घास काढला आणि बळ माझ्या तोंडामध्ये माझ्या मुखामध्ये घातला. म्हणजे हे रामकार्य नाथरायाने माझ्या हातून त्यांनी स्वतः करून घेतलं. आती सुरस रामकथा माऊलीसी घास गोड घेता आडमी अनावचिता काही सर्वता जाणे ना. आज तीच अवस्था झाली बरं का. आती सुरस राम कथा. आज खरं तर माझी इच्छा नव्हती यायची, पण 3-4 दिवस झाला आमचे श्रीहरी महाराज फोन करतायत, एक दिवस तरी या, एक दिवस तरी या. आणि नेमकं आजच्या कथेला आडवा आलो. आती सुरस राम कथा. खरं तर ह्या झालेल्या वेळा श्रीहरी महाराजांच्या मुखातून ऐकायला गोड असतात, पण मी आडवा आलो त्यांना. नाही म्हणलं, मी सुरुवातीला बसणार, मी परिहाराला बसेन. म्हणजे त्यांना जे आवडत होतं त्यांना खाऊ दिलं. पाहे पान योग श्वान पराचा बक्षितो भाग तोची उलटोनिया रसनावर काय उलटोनिया रसना मार्ग तोची पुन्हा बक्षित असे. तसं झालं. श्रीहरी महाराजांना खायचं होतं, पण त्यांच्या ताटातलं मी हिसकावून घेतलं. तसं गावबा काका म्हणतात, रामरायाची रामकथा अतिशय सुरस आहे, मधुर आहे, गोड आहे. माझ्या गुरुमाऊलींना अतिशय आवडते आणि त्या आवडीनं खात असताना मी आडवा आलो आणि त्यांच्या मुखातील घास मी हिसकावून घेतोय हेही मला कळलं नाही. ते कृपाळू कैसी तोंडीचे काढून हो पिता माझी मुखासी निज मानसी सुखावे. काय मी माझ्या गुरुमाऊलीच्या मुखातील घास हिसकावून घेतला. मग आता माता माऊल्यांना अनुभव आहे. आपण एखाद्या तासावर लेकरू जवळ येऊन तोंडातनं काढून त्यांना आपल्या तोंडात घालण्याचा प्रयत्न करावा. जी खरी कृपाळू दयाळू असते, कणवाळू असते, मायाळू असते, ती तोंडातनं काढून लेकराला घालते. पण काय दोडक्या मुडद्या तुला तिकडे नाही का म्हणून घातल्याला चावणार हाताने रट्टा देणार काय की तिकडे घालणार. पण जी खरी कृपाळू असते तोंडातला घास काढून त्या बाळाला खायला घालते आणि घालत असताना तिला ते वाईट वाटत नाही, त्याबद्दल दुःख वाटत नाही, उलट तिला अतिशय आनंद वाटतो. माझ्या नात्याने कोण आपण लेकरू खाते. तसं माता माऊल्याने किंवा प्रत्येक असणाऱ्या बंधू भगिनीने मंदिराकडे एकट्याने येण्यापेक्षा बोटाला धरून जरी एखाद्या इकडे आणलं का नाही, जबरदस्ती ना आणा. ऐकल ना ऐकल गोंधळ करल, पण कमीत कमी कानावर तरी पडल आणि त्यामुळं पुन्हा काय होईल, त्याला सवय लागेल. तसं गावबा काका म्हणतात, मी काढून घेतलं म्हणून माझ्या गुरुमाऊलींना वाईट वाटलं नाही, उलट आनंद वाटला. सुखानं तोच म्हणजे घास प्रेमानं मला खायला घातला. बाळकाच्या दणीताईचे कशिष्टेनी साधेपणे होईचे आणि काय कळसाचे सद्गुरूने आणि जे ती प्रसवती या. बघा, सद्गुरु जाणी जे या प्रसवती या. बाळक्याचे नी सुखे दाई. बाळ जेवल्यानंतर आईचं पोट भरत हे कळतं कुणाला? जी बाळाची आई आहे तिला. आणि शिष्याची कीर्ती वाढली, शिष्याचं मोठेपण वाढलं तर आनंद कुणाला होतो? जो खरे सद्गुरू आहेत. नाही तर आजकालच्या गुरूंची अवस्था, सद्गुरू म्हणत नाही बरं का, आजकालच्या गुरूंची अवस्था अशी आहे की माझा शिष्य माझ्या पायापाशीच राहायला पाहिजे.
माझ्यापेक्षा वर त्यानं गेलं, प्रत्येकाने मला चांगलं म्हणावं, मी सांगावं हा माझा शिष्य आहे. पण जे सद्गुरू असतात ते काय करतात, तर माझा शिष्य माझ्यापेक्षा मोठा होतो, कौतुक त्याचं होतंय, त्यातच मला आनंद आहे. म्हणजे जे सद्गुरू असतात त्यांना तरी एक शिष्याचं सुख पाहवत, किंवा जी आई आहे जिनं जन्म दिलाय ती आई बाळासाठी सुखावते इतरांना. पण तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे का म्हणू हे. एका जनार्दन शरण कबीरा माज्ञा धरून बाणे निरापणा गोड कदन पुढे असे. पुन्हा गावबा काका नाथरायांना शरण जाऊन सांगतात, असं हे गुरूंचं वर्णन किती जरी करत बसलो, रात्रंदिवस जरी बोलत बसलो तरी कमीच आहे. पण त्यामुळं होईल काय, रामायण ऐवजी ग्रंथाचं नाव गुरु आयन करावं लागेल, कारण नुसतं गुरुचं वर्णन होणार ना. म्हणून हे थांबवूया म्हणलं. आता आपण कथा कुठं थांबलेली होती आपली, तर माझ्या हनुमंतरायाने भार असणाऱ्या बाणावरती टाकलेला आहे. बाण खाली ओढतो आहे, नंदीग्रामाचा प्रदेश हनुमंतरायाने पाहिलेला आहे. आणि तिथं दोन भक्तांची भेट होणार आहे. कुणाची? हनुमंतरायाची आणि भरताची भेट होणार आहे. दोघं दोन पण विसरणार आहेत, दोघं एकरूप होणार आहेत. आणि ती कथा कशी अतिशय गोड आहे, मधुर आहे. सर्वांगाचे कान करून श्रवण करावं विनंती गावबा काका करतात. श्रोते गोपती जने सैराट रामायणे ओढीला एका जनार्दने काही म्हणे स्मरणा. अगोदरच बोलून गेलो, पण गावबा काका म्हणतात, ऐकणारे म्हणतील सैराट भरला येड झालंय म्हणले. ग्रंथाचं नाव काय आहे? रामायण. ग्रंथ लिहिला नाथरायांनी, सुरुवात त्यामध्ये कथा केली रामाची. आणि हे येड मध्येच घुसलं, नुसतं गुरु आई गुरु आई गुरु आईच करत बसले. रामकथा कुठं आहे असं जर श्रोते म्हणते तर लागून या पाया बिनवितो तुम्हाला या, किंवा आपुलाले चित्त पहा म्हणते गावबा काका म्हणतात, सगळ्यांना विनंती करतो, एकदा का गुरूंबद्दल बोलू लागलो ना, माझा मीच शिल्लक राहत नाही. काय बोलतो मलाच कळत नाही. पण तुम्ही कशा, तुम्ही संत माय बाप कृपावंत एवढे कृपादान तुमचे मद, तुम्ही पुन्हा पुन्हा मला सावध करता आहात, झालेली चूक तुम्ही माझी माफ करा, अशा प्रकारची विनंती संत श्रोत्यांना गावबा काका करतात. हनुमान नंदीग्रामार नाम षटवचतर शांती